नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की 356 ची राष्ट्रपती राजवट कधी लागू करण्यात आली, किती वेळा वगैरे वगैरे. एक मेन पॉईंट आपण बघितला होता की सगळ्यात जास्त वेळा लागू करण्यात आलेली जी आणीबाणी असेल ती म्हणजे 356 ची आहे राष्ट्रपती राजवट. एक कुठलं तरी राज्य जर घेतलं तर सगळ्यात जास्त वेळा कुठल्या राज्यामध्ये लावली गेलेली आहे तर मणिपूर. त्यावेळी आपण बघितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 3 वेळा ही आणीबाणी लावण्यात आली आहे. काही पुस्तकांमध्ये तुम्हाला 2 वेळा दिसेल. ती पुस्तकं जर अपडेट नसतील 2019च्या बाबतीतली तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वेळा दिसेल. पण आत्ता आपण 2023मध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड होतोय तोपर्यंत 3 वेळा राष्ट्रपती शासन महाराष्ट्रात लावण्यात आलेलं आहे. पहिलं होतं ते फेब्रुवारी 1980 ते जून 1980 मध्ये. थोडक्यात तुम्ही 1980 लक्षात ठेवा. ओके. यावेळी पुलोदचं सरकार होतं, शरद पवार मुख्यमंत्री होते, तर त्यावेळी त्यांना बरखास्त करण्यात आलं होतं आणि ही 1980 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्याच्यानंतर सप्टेंबर 14 ते ऑक्टोबर 2014 पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते, राष्ट्रवादीने पाठिंबा काढला होता वगैरे, ती सिच्युएशन होती. तर ही साधारणतः 1 महिनाभरासाठी ही होती आणि देवेंद्र फडणवीसांचं नंतर सरकार आलं होतं, राईट. तशी 2014 मध्ये दुसऱ्यांदा, सो 2014. आणि तिसऱ्यांदा ॲक्च्युली 2019 मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर कोणीही सरकार बनवण्याच्या परिस्थितीत नव्हतं. भाजप आणि शिवसेना यांच्यातले ते वादविवाद किंवा डिफरन्स ऑफ ओपिनियन चालू होते आणि त्याच्यामुळे राष्ट्रपती शासन लावण्यात आलं, कारण कुठलीही पार्टी क्लिअरली सरकार स्थापण्याच्या परिस्थितीत नव्हती किंवा उत्सुक नव्हती. सो 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019 असे हे फक्त किती 12, 2, 24 एक 11 दिवसासाठी ही राष्ट्रीय आणीबाणी होती. आणि 23 नोव्हेंबरला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी शपथ घेतली होती आणि मग त्यावेळी ही आणीबाणी हटवण्यात आली होती. परंतु त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही आणि मग नंतर जी महाविकास आघाडी आहे तिचं सरकार स्थापन झालं. तर तो मधला काळ जो होता निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ते सरकार कुठलं तरी स्थापन होईपर्यंत नोव्हेंबर 2019 मध्ये ही तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. ओके. सो 1980, 2014 आणि 2019 3 वेळा. ओके, महाराष्ट्रामध्ये, राईट. आता आपण शेवटच्या आणीबाणीकडे जाऊ, जी तिसऱ्या प्रकारची आणीबाणी ती म्हणजे आर्थिक आणीबाणी, जिला आपण म्हणतो फायनान्शियल इमर्जन्सी. तिचं कलम किती 360 आपल्याला माहित आहे. पहिलं राष्ट्रीय आणीबाणी 352 अधिक 4 मिळवायचे 356 राष्ट्रपती शासन किंवा राज्य आणीबाणी आणि याच्यात पुन्हा 4 मिळवायचे 360 ही वित्तीय आणीबाणी. देशाच्या किंवा देशाच्या एका भागाची आर्थिक स्थिरता, बघा 2 शब्द आहेत या सेक्शनमध्ये, ते लक्षात ठेवायचे. आर्थिक स्थिरता, संपूर्ण देशाची किंवा देशातल्या एखाद्या भागाची आर्थिक स्थिरता. ओके, म्हणजे फायनान्शियल स्टॅबिलिटी. किंवा पत म्हणजे क्रेडिट. ओके, क्रेडिट किंवा क्रेडिबिलिटी म्हणजे काय असतं की एखाद्याचा आपल्यावरचा विश्वास, आपली पत आहे म्हणजे काय, एखादा आपल्याला पैसे उसने देतो. कशामुळे देतो की बाबा हा परत करेल याची त्याला गॅरंटी असते, याला आपण पत म्हणतो. ओके, की क्रेडिट आहे. तर तो आपल्याकडनं तारण न घेता पण एखादा आपल्याला पैसे उसने देऊ शकतो. पण जर एखाद्याची खूपच गरिबीची परिस्थिती आली किंवा त्याने अशी काही गोष्ट केली की त्याच्यावरचा विश्वास उडाला की हा पैसे परत देईल की नाही, तर मग लोक आपल्याला उधार पैसे देत नाही, म्हणजे आपली पत नष्ट झाली किंवा पत घसरली असं म्हणतो. तसं एखाद्या देशाची पण पत असते. ओके, ती जर पत घसरली, आता मध्यंतरीच्या काळात श्रीलंकेमध्ये आर्थिक प्रॉब्लेम चालू होते, त्याच्या आधी किंवा अजून पण चालू आहेत, ते पाकिस्तानमध्ये चालू आहेत. 1991 मध्ये भारतावर पण अशी परिस्थिती आली होती. ओके, सो जेव्हा आर्थिक स्थिरता किंवा पत यांना धोका निर्माण झाला आहे अशी राष्ट्रपतींची खात्री झाली तर आर्थिक आणीबाणी लागू करता येऊ शकते. आता राष्ट्रपतींची ही जी खात्री आहे की आर्थिक स्थिरता किंवा पत धोक्यात आली आहे, ही जी खात्री आहे, ही खात्री योग्य की अयोग्य या प्रश्नावर न्यायालयात दाद मागता येणार नाही अशी 38वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती. पण 44व्या घटनादुरुस्तीने ते बदल काढून टाकण्यात आला आहे. म्हणजे याला सुद्धा न्यायालयामध्ये
आव्हान देता येऊ शकतं की राष्ट्रपतींची खात्री बरोबर होती की नाही होती. ओके, हिला संसदेची मंजुरी किंवा कालावधी किती असतो, तर आर्थिक आणीबाणी जाहीर झाल्याच्या दिनांकापासून 2 महिन्यांच्या आत संसदेची मंजुरी, साध्या बहुमताने संसदेची म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा दोघांची मंजुरी आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे बघा, राष्ट्रीय आणीबाणीला किती 1 महिन्याचा कालावधी आहे. नंतर 356 जी राज्य आणीबाणी तिला 2 महिने, आणि ही जी फायनान्शियल म्हणजे आर्थिक आणीबाणी तिला पण 2 महिने. 1, 2, 2 लक्षात ठेवा. इतक्या महिन्यांच्या आत संसदेची साध्या बहुमताने मंजुरी म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेची साध्या बहुमताने मंजुरी आवश्यक आहे. मात्र आर्थिक आणीबाणी लागू करण्याच्या वेळी जर लोकसभा विसर्जित झाली असेल किंवा आणीबाणी लागू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत मंजूर देण्यापूर्वी लोकसभा विसर्जित झाली असेल तर हे पुन्हा सेमच आहे की समजा लोकसभा विसर्जित झाली किंवा 2 महिन्याच्या आत आपल्याला आणीबाणीच्या याला मंजुरी आवश्यक असेल लोकसभेची, त्या 2 महिन्याच्या आत लोकसभा विसर्जित झाली आणि त्याच्या आधी लोकसभेने मंजुरी दिलेली नव्हती, पण राज्यसभेने मंजुरी दिलेली असेल, तर मग जी विसर्जित झालेली लोकसभा पुन्हा स्थापित होईल तिच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसांच्या आत लोकसभेने मंजुरी देणं आवश्यक आहे, नाहीतर त्याच्यानंतर ही आणीबाणी लॅप्स होईल म्हणजे रद्द होईल. हे सेमच आहे तिन्ही आणीबाणी गटात. ओके, म्हणून मी जास्त रिपीट करत नाही. अशा पद्धतीने संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जर मंजुरी दिली तर ती अनिश्चित कालापर्यंत चालू राहू शकते. म्हणजेच आर्थिक आणीबाणीसाठी एकूण कालावधीचे बंधन नाही आणि तिला एकेका वेळी विशिष्ट दिवसांच्या कालावधीने वाढवण्याची देखील गरज नाही. बाकीच्यांना काय आहे की दरवेळी 6-6 महिन्याने वाढवता येते, बरोबर. जी राष्ट्रीय आणीबाणी आहे 352ची ती एकेका वेळी 6-6 महिन्याने वाढवता येते आणि अशी अनंत काळापर्यंत वाढवता येते. 356ची जी राज्य आणीबाणी किंवा घटनात्मक आणीबाणी किंवा राष्ट्रपती शासन आहे ते सुद्धा एका वेळी 6-6 महिन्याने वाढवता येतं, पण असं 6-6 महिन्याने वाढवता ते अनिश्चित नाही, ते 3 वर्षापर्यंत वाढवता येतं, बरोबर. इथे मात्र असं एकेका वेळी वाढवण्याची पण गरज नाही आणि 3 वर्ष 4 वर्ष असं पण बंधन नाही. म्हणजे एकदाची का आर्थिक आणीबाणी लागली की ती अनंत काळापर्यंत म्हणजे अनिश्चित काळापर्यंत चालू राहू शकते. प्रत्येक वेळी वाढवण्याची संसदेच्या मंजुरीची गरज नाही. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, दोन्ही सभागृहांच्या फक्त साध्या बहुमताची म्हणजे उपस्थित आणि मतदान नाही, साध्या बहुमताची गरज. ओके, सो बेसिकली सिंपल मेजॉरिटी हे पण सेमच आहे. कशाच्या बाबतीत सेम आहे, जसं इतर ठिकाणी पण आहे, राष्ट्रीय आणीबाणीला पण आणि राज्य आणीबाणीला पण साध्या बहुमताची गरज आहे. आर्थिक आणीबाणी रद्द करणे, राष्ट्रपती तसा आदेश काढून कधीही आर्थिक आणीबाणी उठवू शकतात. आपण पाहिलेलंच आहे की आणीबाणी जी रद्द करायची असते तिला राष्ट्रपतींचं एक दुसरं प्रोक्लेमेशन लागतं, फक्त दुसरी उद्घोषणा लागते आणि राष्ट्रपतींच्या अशा उद्घोषणेसाठी संसदेची मंजुरी वगैरे कुठलीही लागत नाही. नुसतं प्रोक्लेमेशन केलं की आणीबाणी कॅन्सल की ती कॅन्सल होऊन जाते, रद्द होऊन जाते. ओके, त्यासाठी कुठल्याही संसदीय प्रक्रियेची गरज नाही. आता आर्थिक आणीबाणीचे परिणाम काय होतात. काही बाबतीत केंद्राचे कार्यकारी अधिकार राज्यांना निर्देश देण्यापर्यंत वाढतात. म्हणजे राज्य सरकार विशेष करून वित्तीय बाबतीत राज्यांना निर्देश देऊ शकतं. उदाहरणार्थ, राज्यांनी आर्थिक काटकसरीचे सुयोग्य उपाय करण्याचे निर्देश, म्हणजे राज्यांना केंद्र सरकारने डायरेक्शन देऊ शकतं की बाबा या बाबतीत आर्थिक काटकसर करा, अमुक खर्च करू नका, या हेडखालचे खर्च करू नका, कॉन्फरन्सेस इथे घेऊ नका, कॉन्फरन्सेस 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊ नका किंवा कॉन्फरन्सेसच घेऊ नका किंवा अमुक विषयाशी संबंधित योजनांवर इतक्यापेक्षा जास्त खर्च करू नका आणि ओव्हरऑल काटकसरीचे उपाय योजा, असे निर्देश केंद्र सरकार राज्य सरकारांना देऊ शकते. पगार आणि भत्त्यांसंबंधी निर्देश राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व किंवा विशिष्ट श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे पगार आणि भत्ते कमी करणे. जे राज्य सरकार आहे, आता एक लक्षात घ्या, जी आर्थिक आणीबाणी पूर्ण देशासाठी असू शकते, तर ते सगळ्याच राज्यांना निर्देश देता येऊ शकतात केंद्र सरकारला की बाबा
तुमच्या राज्यांचे जे कर्मचारी आहेत, आता कर्मचाऱ्यांचे पण वेगवेगळ्या श्रेण्या असतात, गट अ, गट ब, गट क, गट ड. तर केंद्र सरकार राज्य सरकारला निर्देश देऊ शकतं की तुमच्या सगळ्याच कर्मचाऱ्यांचे पगार इतक्या टक्क्याने कमी करा, किंवा मग अमुक एका श्रेणीतील समजा गट अ मधल्या कर्मचाऱ्यांचे पगार इतक्या टक्क्याने समजा 30% कमी करा, ब मधल्यांचे 20% कमी करा, क मधल्यांचे असं. म्हणजे संपूर्ण कर्मचाऱ्यांचे किंवा काही काही गटातल्या किंवा काही क्लासमधल्या कर्मचाऱ्यांचे पगार किंवा भत्ते किंवा दोन्ही कमी करण्याच्या संदर्भाने निर्देश देऊ शकतं. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व किंवा विशिष्ट श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ती कमी करणे. आता फायनान्शियल आणीबाणी ही राष्ट्रीय स्तरावर आहे, तर मग केंद्र सरकार नुसतं राज्यांना थोडी निर्देश देईल, तर केंद्र सरकार स्वतःच्या पण सर्व कर्मचाऱ्यांचे म्हणजे केंद्राच्या अखत्यारीतल्या किंवा केंद्राच्या अखत्यारीतल्या काही विशिष्ट श्रेणीमधल्या कर्मचाऱ्यांचे पगार भत्ते कमी करण्याचा निर्देश देऊ शकते, म्हणजे कमी करू शकते. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचे पगार व भत्ते कमी करणे. आता इथे तुम्ही एक लक्षात घ्या, राज्य आणीबाणीच्या काळात राज्य आणीबाणीशी संबंधित आपण बघितलं होतं की केंद्र सरकार इतर सगळ्या गोष्टीवर जरी हे करत असेल तरी उच्च न्यायालयांचं कार्यक्षेत्र, अधिकार क्षेत्र वगैरे याच्यावर कुठलंही बंधन आणता येत नाही किंवा त्याच्यात ढवळाढवळ करता येत नाही. मात्र जी वित्तीय आणीबाणी आहे हा सगळ्याच देशासमोरचा प्रश्न असल्यामुळे त्या बाबतीत मात्र उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचे पगार आणि भत्ते देखील कमी करता येऊ शकतात. ओके, हे लक्षात ठेवा. इतर निर्देश, राज्य सरकारने मंजूर केलेल्या अर्थविधेयकांना किंवा इतर वित्तीय विधेयकांना राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्याचे निर्देश. आता समजा आर्थिक आणीबाणी डिक्लेअर झालेली आहे देशामध्ये, मग एखादं राज्य असेल की एखाद्या राज्याने काहीतरी कायदा केला, खर्चाचा असेल किंवा कुठलाही अर्थविधेयक असेल, ओके, किंवा वित्त विधेयक असेल, मनी बिल किंवा फायनान्शियल बिल, हे आपण नंतर बघणारच आहोत, वित्त विधेयक म्हणजे काय, अर्थविधेयक म्हणजे काय वगैरे. साधारणतः लक्षात ठेवा की वित्त विधेयक किंवा अर्थविधेयक हे खर्चाशी संबंधित असतं, अकाउंटशी संबंधित असतं, ओके, इन्कम एक्सपेंडिचरशी संबंधित असतं, उत्पन्न खर्च वगैरे. समजा एखाद्या राज्याने काही असा कायदा पास केला तर तो कोणाकडे जातो, आधी राज्यपालांकडे जातो. राज्यपालांकडे एक ऑप्शन असा पण असतो, राज्यपाल एकतर त्याला मंजुरी देऊ शकतात, दुसरं मंजुरी न देता परत पाठवू शकतात पुनर्विचारासाठी, किंवा राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवू शकतात ते विधेयक. तर जर आर्थिक आणीबाणी चालू असेल तर राज्य सरकारने मंजूर केलेलं एखादं अर्थविधेयक किंवा वित्तीय विधेयक हे राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवण्याचे निर्देश राज्यपालांना देता येऊ शकतात. म्हणजे ते लगेचच्या लगेच पास होणार नाही, ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ येईल, राष्ट्रपतींच्या विचारार्थ म्हणजेच केंद्र सरकारच्या विचारार्थ, आणि मग केंद्र सरकार त्याच्या बाबतीत निर्णय घेऊ शकतं आणि राष्ट्रपतींच्या मार्फत राज्यपालांना कळवू शकतं. आणि अशा पद्धतीने राज्याच्या खर्चाशी संबंधित कंट्रोल केंद्र सरकार करू शकतं इनडायरेक्टली याद्वारे. अशा प्रकारे आर्थिक आणीबाणीच्या काळात केंद्र सरकारला राज्य सरकारच्या आर्थिक आणि वित्तीय बाबतीवर पूर्ण नियंत्रण करता येतं. कारण तोच उद्देश असतो की देशाची जी आर्थिक स्थिरता डिस्टर्ब झालेली आहे ती, किंवा पत डिस्टर्ब झालेली आहे ती परत मिळवण्यासाठी जास्तीत जास्त बचत करून किंवा योग्य ठिकाणीच खर्च करून ती पत आणि ती आर्थिक स्थिरता परत मिळवायची असते. 1991 मध्ये भारत एका प्रचंड आर्थिक संकटाला सामोरा गेलेला आहे. त्याच्यामध्ये त्यावेळचे पंतप्रधान PV नरसिंह राव आणि त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी इतक्या कौशल्याने भारताला त्या संकटातून बाहेर काढलं, आणि तेही वित्तीय आणीबाणी न डिक्लेअर करता. दॅट इज व्हेरी अमेझिंग. म्हणजे कधीतरी तुम्ही व्हॉट्सअप मेसेजेसला बाजूला ठेवा आणि कधी कधी खरोखर 1991चा फायनान्शियल क्रायसिस हा तुम्ही चांगल्या सोर्सेसमध्ये वाचा, विकिपीडिया किंवा इतर जे इंडिपेंडंट जर्नलिझम असतं की जे सगळ्या बाजूंनी व्यवस्थित कोणालाही बायस न होता व्यवस्थित विश्लेषण करतात, ते वाचा आणि तुमच्या लक्षात येईल की एका मोठ्या संकटातनं कशा पद्धतीने भारत बाहेर आला. आणि आज जे आपण अनेक आधुनिक गोष्टी बघतो, ज्या जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण या 3 त्रयींमधनं आल्या, त्याच्यात अर्थात प्रत्येक गोष्टीचे काही निगेटिव्ह पण इम्पॅक्ट असतात, पण मोस्टली भारताला फायदा झाला
हे जे आज आपण सगळं आधुनिक हे बघतो आहोत, त्याचं मोठं श्रेय हे PV नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी अगदी व्यवस्थित हे खाऊजा म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण हे 3 गोष्टी ज्या पद्धतीने व्यवस्थित आणल्या आणि भारतीय अर्थव्यवस्था डब घायला येण्यापासून वाचवली, ते खरोखर वाचण्यासारखं आहे, अभ्यास करण्यासारखं आहे आणि अभिमान बाळगण्यासारखं आहे. एनिवेज, सो मूळ विषय आपला होता की अशा पद्धतीने आर्थिक आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र सरकार हे राज्य सरकारांवर पूर्णपणे हे कंट्रोल करू शकतं. ओके, आर्थिक आणीबाणीविषयीची मतं. आता आर्थिक आणीबाणीमध्ये हे जे केंद्र सरकार राज्य सरकारांच्या खर्चावर किंवा एकूण वित्तीय आणि आर्थिक गोष्टींवर नियंत्रण मिळवू शकतं, याला एक हिस्ट्री आहे. हिस्ट्री आहे ती अशी आहे की 1933 मध्ये प्रचंड मोठी आर्थिक मंदी आली होती. एक पूर्ण ग्लोबल इकॉनॉमिक क्रायसिस आला होता, म्हणजे पूर्ण वैश्विक मंदी आली होती. त्याला ग्रेट डिप्रेशन म्हणतात. भयंकर होतं ते 1933 मधलं ग्रेट डिप्रेशन म्हणतात त्याला. त्यावेळी फ्रँकलिन रूझवेल्ट हे अमेरिकेचे राष्ट्रपती बनले, फ्रँकलिन रूझवेल्ट. ओके, आणि त्यांनी एक कायद्यावर सही केली. एक कायदा त्यांनी आला, त्या कायद्याचं नाव होतं नीरा, म्हणजे नॅशनल इंडस्ट्रियल रिकव्हरी ॲक्ट ऑफ 1933. म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असतं आपलं, औद्योगिक क्षेत्र असतं, त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये इतकी भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती आणि बेरोजगारी, महागाई, जनता पूर्ण त्रस्त झाली होती. तर त्यांनी या सगळ्यातनं बाहेर काढण्यासाठी हा एक कायद्यावर सही केली होती, नॅशनल इंडस्ट्रियल रिकव्हरी ॲक्ट ऑफ 1933. आणि त्याच्याने राष्ट्रपतींना फार मोठे अधिकार मिळाले होते या इंडस्ट्रियल सेक्टरमधले वेजेस म्हणजे पगार किंवा हे काय म्हणतो आपण त्याला, मजुरी आणि प्राइसेस म्हणजे किमती नियंत्रण करण्याच्या बाबतीत या कायद्याने राष्ट्रपतींना, अमेरिकेच्या राष्ट्रपतींना फार मोठे अधिकार मिळाले. आता तिथले राष्ट्रपती म्हणजे तिथलं केंद्र सरकार पकडा तुम्ही. या कायद्याने फार मोठे हे मिळाले होते. ओके, हा कायदा कधी झाला होता अमेरिकेमध्ये? 1933 मध्ये फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी. 1935 मध्ये या कायद्याला अमेरिकेच्या कोर्टांमध्ये आव्हान दिलं गेलं, US सुप्रीम कोर्टामध्ये. आणि सुप्रीम कोर्टाने याला रद्दबातल ठरवलं. कारण काय, तिथे अमेरिकेमध्ये प्रचंड फेडरलिझम आहे, म्हणजे राज्यांना सगळ्यात जास्त ताकद आहे त्याच्यामध्ये. तर राज्यांवर नियंत्रण करणारी कुठलीही गोष्ट ते लोक ॲक्सेप्ट करत नाही. तर तसं सुप्रीम कोर्टाने हा कायदा अयोग्य ठरवला. बट एनिवे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी आर्थिक आणीबाणीची चर्चा चालू होती, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचा उल्लेख केला होता. आणि ते म्हटले होते की बाबा, या ज्या आपण इनफॅक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचा जो डिसिजन होता हा कायदा रद्दबातल ठरवण्याचा, याच्यावर टीका केली होती की अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने हा कायदा रद्दबातल ठरवल्यामुळे जे अमेरिकन राष्ट्रपती होते त्यांना सिच्युएशनवर कंट्रोल करायला महत्त्वाचं साधन नाही मिळालं, असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी ज्यावेळी कॉन्स्टिट्युशनल डिबेट चालू होते आणि याची चर्चा चालू होती वित्तीय आणीबाणीची, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की ह्या ज्या आपण व्यवस्था, ही जी वित्तीय आणीबाणीच्या आपण प्रोव्हिजन करतो आहोत, आर्टिकल टाकतो आहोत, तरतुदी करतो आहोत, हा जो नॅशनल इंडस्ट्रियल रिकव्हरी ॲक्ट आहे याच्या बेसिसवर आहेत. ओके, की तशाच पद्धतीने आपण भारताच्या केंद्र सरकारला या अडचणीच्या काळात, वित्तीय अडचणीच्या काळात जास्तीचे अधिकार मिळावेत आणि संपूर्ण देशाची आर्थिक स्थिरता आणि पत राखण्यासाठी व्यवस्थित चान्स मिळावा, संधी मिळावी, याच्यासाठी आपण या तरतुदी करत आहोत की तेवढ्या काळात, फक्त लिमिटेड काळासाठी, जोपर्यंत आर्थिक आणीबाणी आहे तोपर्यंतच केंद्र सरकारला राज्य सरकारांच्या देखील आर्थिक आणि वित्तीय बाबींवर कंट्रोल करता यावा, याच्यासाठी या प्रोव्हिजन्स आहेत, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी म्हटलं होतं. बघा, ते म्हटले होते, दिस आर्टिकल मोर ऑर लेस फॉलोज द पॅटर्न ऑफ व्हॉट इज कॉल्ड द नॅशनल रिकव्हरी ॲक्ट ऑफ द युनायटेड स्टेट्स पास्ड इन 1933. ॲक्च्युली नॅशनल इंडस्ट्रियल रिकव्हरी ॲक्ट आहे तो. ओके, which gave the president power to make similar provisions
in order to remove the difficulties both economic and financial that had overtaken the American people as a result of Great Depression. की अमेरिकेमध्ये या ग्रेट डिप्रेशनमुळे, प्रचंड आर्थिक मंदीमुळे अमेरिकन लोकांना ज्या गोष्टी भोगाव्या लागल्या तसं भारताच्या बाबतीत होऊ नये म्हणून त्या परिस्थितीतनं बाहेर काढण्यासाठी आपण केंद्र सरकारला या नॅशनल इंडस्ट्रियल रिकव्हरी ॲक्ट सारख्या पॉवर्स याच्यातनं देत आहोत. कशातनं? कलम क्रमांक 360 मधल्या आणीबाणीच्या रूपाने, असं ते म्हटलं. याच्या बाबतीत H.N. कुंजरू हे जे एक्सपर्ट आहेत त्यांनी म्हटलेलं की फायनान्शियल इमर्जन्सी प्रोव्हिजन्स पोज अ सिरियस थ्रेट टू द फायनान्शियल ऑटोनॉमी ऑफ द स्टेट. यांचा थोडासा विरोध आहे. त्यांचं म्हणणं आहे की जे संघराज्य साचा आहे त्यातला फार मोठा धोका आहे या फायनान्शियल इमर्जन्सीच्या प्रोव्हिजन्समुळे. तर एनिवेज हे डिफरन्सेस ओपन होणार. परंतु सुदैवाने आतापर्यंत भारतामध्ये कधीही वित्तीय आणीबाणी लागू झालेली नाही आत्तापर्यंत स्वातंत्र्यापासून. ओके, सो लक्षात ठेवा, जी राष्ट्रीय आणीबाणी आहे 3 वेळा लागू केली गेली होती. जी राज्य आणीबाणी किंवा ज्याला प्रेसिडेंट रूल आपण म्हणतो किंवा राष्ट्रपती शासन म्हणतो किंवा संवैधानिक आणीबाणी म्हणतो किंवा घटनात्मक आणीबाणी म्हणतो 356 वाली, ती 130 पेक्षा जास्त वेळा लागू केली गेलेली आहे. आणि जी वित्तीय आणीबाणी आहे ती आतापर्यंत एकदाही लागू केली गेलेली नाही. आणि त्याच्यामुळे याच्या बाबतीत फार असं काही हे पण नाही आहेत कोर्टाचे जजमेंट्स वगैरे, कारण लागूच झालेलं नाही कधी. त्यामुळे ती योग्य होती अयोग्य होती याची चर्चा पण झालेली नाही. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो आणीबाणी याच्याशी संबंधित सर्व प्रोव्हिजन्स, मतांतर वगैरे आपण बघितलेली आहेत. पुढच्या लेक्चरपासून आपण एक नवीन चॅप्टर सुरू करू. त्याच्यापूर्वी पुन्हा एकदा रिक्वेस्ट, हे मी जे सगळं करतो आहे, माझी ओळख तुम्हाला असेलच, मी संदीप कुमार साळुंखे. माझं एक पुस्तक, एक नाही माझी 4 पुस्तकं आहेत ॲक्च्युली, पण एक सगळ्यात फेमस जे पुस्तक आहे ते धडपडणाऱ्या तरुणाईसाठी, ते तुमच्यातल्या काही जणांनी वाचलं असेल, नसेल वाचलं तर जरूर वाचा. राजहंस प्रकाशनाचं आहे. ते खूप फेवरेट तरुणांचं पुस्तक आहे. आणि हे जे सगळं मी करतो आहे ते याच्यामध्ये एवढ्याचसाठी करतो आहे की खेड्यापाड्यातल्या आणि शहरातल्या पण जी गरीब मुलं आहेत की ज्यांना मोठमोठे क्लासेस लावणं शक्य नाही, त्यांना अत्यंत उत्कृष्ट नॉलेज फ्री मिळावं. फ्री म्हणजे ॲब्सोल्युटली फ्री. मित्रांनो, हे यूट्यूब चॅनल आपण मॉनिटाईजसुद्धा केलेलं नाही, इतका शुद्ध उद्देश याच्यामध्ये आहे. सध्या मला गरज नाही, मी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स आहे, मला व्यवस्थित पगार आहे, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. त्यामुळे मला गरज नाही. तुमचं भवितव्य तुम्हाला कुठेही इकडे तिकडे न जाता तुमच्या आई वडिलांवर उगाचच कर्ज न करता, कारण मी बघितलेले आहेत मुलं अक्षरशः त्यांचे आई वडील बिचारे बकऱ्या बैल शेतं पाडी विकून पोरांना मोठमोठ्या शहरांमध्ये पाठवतात अभ्यासाला. जागा वेळेवर निघत नाही, निघाल्या तर परीक्षा वेळेवर होत नाही, परीक्षा वेळेवर झाली तर रिझल्ट लागत नाही, रिझल्ट लागला तर अपॉइंटमेंट मिळत नाही, कधी फेल होतो, फेल झालं तर पुन्हा सगळं नवीन करावं लागतं. या दुष्टचक्रामध्ये किमान तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन फ्री मिळावं एवढ्यासाठी हा अट्टहास आहे. आणि म्हणून मुक्त मनाने सगळ्यांना हे सांगा, सगळ्यांमध्ये हे चॅनल पोहोचवा, जेणेकरून जे जे गरजू असतील विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना याचा फायदा हो. राईट. थँक्यू व्हेरी मच.